तर बघा आता हे सेमिस्टर 5वं आहे. 5व्या सेमिस्टरचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे बघा. सेमिस्टर किती दिलेलं आहे? 5वं सांगितलं आहे. ठीक आहे, 5व्या सेमिस्टरचा सिलेबस आहे. सेमिस्टर दिलेलं आहे 5th. बघा इथं ड्युरेशन ऑफ प्रोग्राम 6 सेमिस्टर नाही 6 मंथ पाहिजे, तर चुकलेलं आहे बघा. तर काय पाहिजे मंथ. त्याच्यानंतर इथे दिलं आहे ड्युरेशन वीक 12 वीक नाही का, म्हणजे 12 वीक्स आहे. बट त्याच्यामध्ये जे हे दिलेले बघ इथं टोटल 10 प्लस इन्स्टिट्यूट, म्हणजे 12 वीकची इंडस्ट्रियल ट्रेनिंग आहे प्लस 10 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सिलेबसची स्कीम दिलेली के स्कीम. आता बघा या 5व्या सेमिस्टरमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट मेकॅनिकलला, तर इमर्जिंग ट्रेंडचा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे ETM सब्जेक्टला 3 थिअरी लेक्चर राहील. त्याच्यानंतरनं पर वीक 3 आवर त्याची टीचिंग राहील. नंतर नाही दिलेला पेपर बघा 1.5 तासाचा पेपर होईल. त्याच्यानंतर नाही इथं बघा स्टार आणि हॅश आहे. स्टार आणि हॅश म्हणजे काय की त्याचा अर्थ होतो ऑनलाईन पेपर. कोणता पेपर? ऑनलाईन आहे. हा कसा आहे? ऑनलाईन. त्याच्यानंतर ना ऑनलाईन पेपर हा 100 मार्काचा होईल. 30 मार्काचे 2 युनिट टेस्ट होतील आणि 70 मार्काचा एक लास्टला 1.5 तासाचा ऑनलाईन पेपर होईल. हा सब्जेक्ट आहे टोटल 100 मार्कला. नंतर ना दुसरा दिलेला आहे बघा पॉवर इंजिनिअरिंगला PER फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर इथं सब्जेक्ट कोड दिला आहे 31-53-71. याला पर हावर लोड आहे बघा 5, म्हणजे नाही का वीकली 5 लेक्चर होत जाईल. त्याच्यानंतरनं तुम्हाला प्रॅक्टिकल राहते लॅबोरेटरी लर्निंग हावर. तर लॅबोरेटरी लर्निंग हावर 4 तास दिलेले, म्हणजे एका हप्त्यामध्ये 2 प्रॅक्टिकल राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्टला थेरी पेपर आहे बघा. तर थेरी पेपर हा 70 मार्काचा होईल. 2 30 मार्काच्या एक्झाम होतील. त्याच्यानंतर 3 म्हणजे नाही का 2 थिअरी युनिट टेस्ट आणि त्यांचे ॲडिशन म्हणजे ॲव्हरेज निघाल. त्याच्यानंतर तुम्हाला 70 मार्कच थिअरी पेपर होईल. असं टोटल 100 मार्क राहील पेपरसाठी. नंतर तुम्हाला 25 मार्क आहे प्रॅक्टिकलला आहे बघा. आणि असा हा टोटल सब्जेक्ट 25 मार्क प्रॅक्टिकलला आणि 25 मार्क समिटिव्ह असेसमेंटला आहे. 25 मार्क SLA ला आहे. SLA म्हणजे समिटिव्ह असेसमेंट. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल म्हणजेच PRPA आणि PRSA हे 2 आहेत. तर याला एक्सटर्नल हॅश दिला बघा, म्हणजे पॉवर इंजिनिअरिंगला काय होणार एक्सटर्नल ओरल होणार. आणि एक आपलं प्रॅक्टिकलचे 25 मार्क, एक्सटर्नल ओरलचे 25 मार्क प्लस समिटिव्ह असेसमेंटचे 25 मार्क, असा टोटल हा सब्जेक्ट आहे 175 मार्काला. ठीक आहे. आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पहिले 6व्या सेमिस्टरला होता, आता तो 5व्या सेमिस्टरला आला. ठीक आहे. तर याचा सब्जेक्ट कोड 31-53-72. याला एका वीकमध्ये 4 तासाची थिअरी लेक्चर राहते आणि एक प्रॅक्टिकल राहते 2 तासाचं. ठीक आहे. आणि नंतरनं हा जो सब्जेक्ट आहे हा 30 मार्काच्या 2 युनिट टेस्ट होतील त्यांचं ॲव्हरेज प्लस 70 मार्काचा एक थिअरी पेपर होईल. आणि हा जो सब्जेक्ट आहे याला 25 मार्काची एक्सटर्नल ओरल आहे. नंतर 25 मार्क प्रॅक्टिकलला आहे. असे टोटल हा सब्जेक्ट 150 मार्काला आहे, म्हणजे किती झाले 150 मार्क. ठीक आहे. त्याच्यानंतर एक तुम्हाला सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स, म्हणजेच प्रोजेक्टचं काय आहे की तुम्हाला सेमिनार वगैरे बनवायचं पहिल्या सेमिस्टरला. तर याला पण किती मार्क दिलेले 75 मार्क दिलेले. तर त्याचं हावर बघा वीकली लोड आहे 3 तास. तर त्याला 2 तास म्हणजे याला 2 तासाचं प्रॅक्टिकल सारखं एक हावर राहते आणि त्याला बघा टोटल 75 मार्क आहे. त्याच्यानंतर एंट्रन्सशिप ही 12 वीकची. आता एंट्रन्सशिप तुमची चालू असेल बघा तर वीक म्हणजे कंपनीमध्ये 12 वीक म्हणजेच 3 महिने. ठीक आहे. 4-12. आणि याच्यासाठी दिलेले बघा इथं समिटिव्ह असेस म्हणजे प्रॅक्टिकल सारखं जे तुम्ही आता नाही का रिपोर्ट बनवणार त्याचे 100 मार्क प्लस त्याची एक्सटर्नलचे 100 मार्क हॅश दिले बघा इथं. आणि असे टोटल याला 200 मार्क आहे. त्याच्यानंतर इलेक्टिव्ह सब्जेक्ट. आता बघा इलेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये इथं दिलेलं आहे any1, म्हणजे काय आहे की कुठला पण एक चॉईस करायचं आहे. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, नंतर हीट व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग, नंतर पॉवर प्लॅन्ट इंजिनिअरिंग. तर हे 3 पैकी काय करायचं आहे, एक घ्यायचं आहे कुठला पण. तुम्हाला जो नाही का आवडेल किंवा तुम्हाला जो सोपा वाटतो तो तुम्ही चॉईस करू शकता. आणि तुमचा एक्झाम फॉर्म भरायच्या वेळेस बघा तिथं तुम्हाला क्लिक करावं लागेल तुम्हाला कोणता घेतलाय तुम्ही. तर कुठला पण इलेक्टिव्ह घेतला त्याला काही वीकली 4 तासाचं लोड आहे.
त्याच्यानंतर त्याचं एका वीकमध्ये एक प्रॅक्टिकल वाजेल. तिन्हीला पण बघा एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे. नंतर बघा 30 मार्काची त्याची थिअरी नाही का, 30 मार्काचे 2 युनिट टेस्ट होतील. नंतर 70 मार्काचा एक थिअरी पेपर राहील. असे टोटल 100 मार्क प्लस त्याच्या प्रॅक्टिकलची 25 मार्क आणि त्याची एक्सटर्नल ओरल किंवा प्रॅक्टिकल राहील त्याचे 25 मार्क. पण हा इलेक्टिव्ह पण किती मार्काला आहे? 150 मार्काला आहे. असं टोटल सेमिस्टर किती मार्काचं आहे? 850 मार्काचं आहे. किती मार्काचं आहे? 850. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट पेजवरती काही नाही, इथं काय दिलेलं आहे फक्त हे बघा, इथं सांगितलेलं आहे स्टार आणि हॅश असेल तर ऑनलाईन एक्झाम राहते. त्याच्यानंतर @ आणि डॉलर असेल तर इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन आहे. नंतर बघा इथं हॅश दिलेलं आहे, तर हॅशला काय राहतं? हॅशसाठी बघा एक्सटर्नल असेसमेंट म्हणजे एक्सटर्नल ओरल वगैरे आणि @ म्हणजे इंटरनल असेसमेंट. ठीक आहे. आणि SLA म्हणजे लर्निंग असेसमेंट. असं टोटल तुमचा हा जो सिलेबस आहे म्हणजे नाही का, टोटल हे जे सेमिस्टर आहे किती मार्काचं आहे? 150 मार्काचं आहे. किती मार्काचं आहे? 150 मार्काचं. ठीक आहे. तर बघा मग आता आपण ऑटोमोबाईलचं सिलेबस बघू. ऑटोमोबाईलच्या सिलेबसमध्ये काय काय दिलेलं आहे. ठीक आहे. तर ऑटोमोबाईलचा जो सिलेबस आहे बघा, आता बघा हा जो सब्जेक्ट आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बघा पहिले 6व्या सेमिस्टरला होता, आता तो 5व्या सेमिस्टरला आला. ठीक आहे. 5व्या सेमिस्टरला आला म्हणजे चेंज केलं त्यांनी. तर बघा प्रोग्रामचं नाव दिलेलं आहे कोर्स टायटल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. कोर्स कोड नाही का, म्हणजे ऑटोमोबाईलचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे 315372. त्याच्यानंतर हा जो कोर्स आहे याची इथं कोर्स आउटकम दिलेले बघा. इथं कोर्स पहिलं CO जे आहे ते काय आहे? यूज द ॲप्रोप्रिएट टूल फॉर व्हेकल सर्व्हिस ऑपरेशन. म्हणजे काय आहे की गाडीची सर्व्हिसिंग करताना कोणतं टूल कुठं यूज करायचं याचं तुम्हाला नॉलेज आलं पाहिजे. नंतर दुसरं आहे कोर्स कॅरी आउट रिपेअरिंग ॲक्टिव्हिटीज बाय फॉलोइंग लेड डाऊन प्रोसिजर्स. म्हणजे काय की प्रत्येक जी रिपेअरिंगची ॲक्टिव्हिटी तिला एक स्टँडर्ड प्रोसेस आहे, तुम्हाला ती प्रोसेस कळली पाहिजे. नंतर तिसरा आउटकम आहे डायग्नोनाइज फॉल्ट. म्हणजे काय की फॉल्ट डिटेक्ट करायचा इन गिवन ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम. म्हणजे कुठली पण गाडी तुम्हाला जर एखादी गाडी दिली त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर तिचा प्रॉब्लेम तुम्हाला डायग्नोनाइज करता आला पाहिजे. म्हणजे बघा जसं डॉक्टर राहतो, डॉक्टर काय करतो? पेशंटला विचारतो काय होतंय, मग त्याच्यानुसार तो गेस करतो की याला काय आजार झाला आहे आणि तो त्याच्यानुसार मेडिसिन देतो. तसंच तुम्हाला काय की गाडी जी दिली त्या गाडीमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे हा डायग्नोनाइज करायचा त्याच्या ॲक्टिव्हिटीवरून. ही एक तिसरा आउटकम आहे. नंतर चौथा आउटकम आहे लोकेट फॉल्ट इन सस्पेन्शन सिस्टम ऑफ गिवन ऑटोमोबाईल. आता बघा गाडीचं सस्पेन्शन सिस्टम म्हणजे काही शॉक ॲब्झॉर्वर्स, म्हणजेच गाडी जर आदळते व्हायब्रेशन्स क्रिएट होते गाडी चालल्यानंतर ते जे व्हायब्रेशन आहे ते शॉक ॲब्झॉर्वर ॲब्झॉर्ब करून घेते. जर शॉक ॲब्झॉर्वर जाम वगैरे जर झाले तर ती गाडी काय करते? जास्त आदळते. तर तुम्हाला ते सस्पेन्शनचं फॉल्ट लोकेट करता आलं पाहिजे. नंतर कॅरी आउट ॲप्रोप्रिएट टेस्ट फॉर गिवन ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. आता बघा गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल कंपोनंट राहतात. म्हणजेच काय की गाडीचे लाईट इंडिकेटर, त्याच्यानंतर बॅटरी, इग्निशन सिस्टम, हे काय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये ECU, ABS. ECU म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम. आणि ABS म्हणजे काय? अँटी लॉक ब्रेक सिस्टम. हे काय इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ते काय करतं? गाडीचा परफॉर्मन्स एनहान्स करायसाठी युटिलाइज केलं जाते. तर मग त्यांचे जे कॅरी आउट ॲप्रोप्रिएट टेस्ट फॉर गिवन ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. बघा मग आता इंडिकेटर बंद झाले तर त्यांचे ते काही टेस्ट वगैरे राहतात. बॅटरी सपोज बॅटरीची काय, बॅटरी जर खराब झाली तर बॅटरी 2 टेस्ट केल्या जातात. पहिली टेस्ट आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन आणि दुसरं राहतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट. त्याच्यानंतर ओपन व्होल्टेज टेस्ट. तर मग अशा टेस्ट तुम्हाला कॅरीड आउट करता आले पाहिजे. बघा आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग अँड असेसमेंट स्कीम. ठीक आहे. इथं काय सांगितलं बघा, ऑटोमोबाईल हा जो सब्जेक्ट आहे
तर याचा कोड दिलेला आहे 315372. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग शॉर्ट फॉर्म आहे AEN. त्याच्यानंतर ना बघा त्याला पर वीकमध्ये 4 तास राहतील लेक्चर. त्याच्यानंतर थेअरीसाठी 2 तास दिलेले, सॉरी प्रॅक्टिकलसाठी म्हणजे एक प्रॅक्टिकल राहील एका वीकमध्ये. नंतर पेपर ड्युरेशन दिलेले बघा 3 तासाचा पेपर राहील. याला क्रेडिट आहे 2चं. त्याच्यानंतर टोटल लर्निंग हवर आहे बघा 6 आहे, म्हणजे एका वीकमध्ये. ठीक आहे. आणि नंतर त्याचं इथं बघा थेअरीचं दिलेलं आहे 30 मार्काचे युनिट टेस्ट होतील त्यांचं ॲव्हरेज. नंतर 70 मार्काचं थेअरी पेपर. टोटल 100 मार्क राहील पेपरसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 40 मार्क घ्यायचे. ठीक आहे. नंतर PRAC म्हणजे जे प्रॅक्टिकलचे मार्क आहे मॅन्युअल वगैरे राहील तुम्हाला. त्या मॅन्युअलमध्ये आउट ऑफ 25 मार्क राहील. म्हणजे बघा तुम्हाला टोटल 9 एक्सपेरिमेंट आहे. 9 पैकी तुमचे जेवढे कॅरी आउट होतील त्यांना आउट ऑफ 25 मार्क्स भेटेल. आणि त्याचं जे ॲव्हरेज येईल त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे जे इंटरनल कोण असेल ते तुम्हाला डिसाईड करतील. ठीक आहे. म्हणजे त्याच्यानुसार तुमचं कशी प्रॅक्टिकल परफॉर्म झाली त्याच्यावरती राहील. आणि हॅश दिलेले आहे. हॅशचं मिनिंग काय राहतं बघा इथं, एक्सटर्नल असेसमेंट. एक्सटर्नल असेसमेंट म्हणजे काय की तुमचं बाहेरून एक्सटर्नल येणार आणि तो ओव्हरऑल प्रॅक्टिकल घेणार. त्याच्यानुसार तुम्हाला ते 25 मार्क भेटणार. ठीक आहे. हा सब्जेक्ट टोटल किती मार्काला आहे? 150 मार्काला आहे बघा. टोटल सेमिस्टर आहे 850 मार्कच. ठीक आहे. नंतर बघा आता आपण सिलेबस बघू. आता बघा काय आहे की इंडस्ट्रियल ट्रेनिंगमुळं कॉलेज आहे तुमचं नाही का नंतर चालू होणार आहे. आता जनरली काय आहे की जे सेकंड इयरचे मुलं वगैरे त्यांचं कॉलेज आहे 1 जुलैपासून स्टार्ट होणार आहे, म्हणजे ॲज पर द अकॅडमिक कॅलेंडर. पण जे थर्ड इयरचे त्यांचं इंडस्ट्रियल ट्रेनिंग चालणार आहे नियर अबाउट सप्टेंबरपर्यंत. आणि सप्टेंबरला जरी चालू झालं तर तरीसुद्धा काही जणांना वाटतं की आपलं कॉलेज लेट चालू होईल, मग सिलेबस होईल का नाही होईल. बघा आधीच्या स्कीममध्ये हा जो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे ह्याच्यासाठी इथं पर वीक फक्त त्यांनी किती तास दिलेले होते? 3 तास दिलेले होते. ठीक आहे. मग 3 तासानुसार काय व्हायचं की ते 3 महिने सेमिस्टर चालायचं, म्हणजे नियर अबाउट 100 डेज. तर त्या केसमध्ये पण नाही का त्यावेळेस पण तेवढीच हवर होते आणि आता पण तेवढीच हवर आहे. फक्त इथं काय केलं त्यांनी एका वीकमध्ये 4 लेक्चर ठेवले, त्यावेळेस 3च लेक्चर होते. तुम्ही जर सिलेबस कम्पेअर केला मागचा आणि आताचा तर सिलेबस सेम आहे. थोडंफार याच्यात चेंजेस झाला आहे, बट हवर सेमच आहे. जास्त काही चेंज झालेलं नाही. म्हणजे काय आहे की तुमचं कॉलेज जरी लेट चालू झालं म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंगमुळं तर त्याचा इम्पॅक्ट सिलेबसवरती येणार नाही, कारण की तुमचे नंबर ऑफ लेक्चर्स इन्क्रीज केले त्यांनी पर वीकमध्ये. ठीक आहे. आणि तुमचं काय आहे की जी आधीची स्कीम होती आय स्कीममध्ये प्रॅक्टिकल जास्त होते, 16 प्रॅक्टिकल होते. आणि या स्कीममध्ये त्यांनी फक्त किती 9 प्रॅक्टिकल ठेवले. ठीक आहे. आणि त्यातले काही प्रॅक्टिकल रिड्यूस झाले, म्हणून काय की प्रॅक्टिकल हावर हे थिअरीमध्ये कन्वर्ट झाले आणि थिअरीचे हावर तेवढेच राहिले. तर बघा तुमच्या ऑटोमोबाईलच्या सिलेबसमध्ये पहिलं युनिट दिलेलं आहे. पहिलं युनिट कोणतं आहे? तर इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल. मागच्या स्कीममध्ये पण सेमच होतं. बघा एकदा आपण सगळे युनिट बघू इथं खाली आणि त्यांना मार्कांचं वेटेज बघू. ठीक आहे. मग नंतर तुम्हाला सिलेबस डिटेलमध्ये सांगतो मी. बघा आता तुम्हाला इथं हा युनिट वाईज वेटेज आणि प्रत्येक युनिटला किती तास आहे ते दिलेले आहे बघा. आता पहिलं युनिट जे आहे वरती गेलं बघा, इथं दिलेलं आहे. ठीक आहे. पहिलं युनिट जे आहे ते इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल. आता ऑटोमोबाईल इंट्रोडक्शनमध्ये त्याच्यामध्ये CO1 कवर होणार आहे. तुम्हाला मी आत्ताच आउटकम सांगितले. याला दिलेले थिअरीसाठी 8 तास आणि आधीच्या सिलेबसमध्ये पण पहिल्या युनिटला 8च तास दिलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पहिलं युनिट हे 16 मार्कासाठी. किती मार्कासाठी आहे? 16 मार्कासाठी, म्हणजे याला जास्त वेटेज आहे. त्याच्यानंतर दुसरं युनिट बघा खाली. दुसरं युनिट दिलेलं आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम. ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम म्हणजे काय? इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल सिस्टममध्ये बेसिक थिंग्स आहे ऑटोमोबाईलच्या रिगार्डिंग. ऑटोमोबाईल म्हणजे काय की जे गुड आणि लगेज मूव्ह करण्यासाठी यूज केलं जातं किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज केलं जातं त्याला ऑटोमोबाईल म्हणतात. सेल्फ प्रोपेल्ड व्हेकल आहे. त्याच्यानंतर ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम. ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टममध्ये गिअरबॉक्स, क्लच, त्याच्यानंतर प्रोपेलर शाफ्ट, ॲक्सल, डिफरन्शियल या सगळ्यांचा स्टडी करायचा आपल्याला. ते त्याच्यासाठी दिलेले 10 तास आणि मार्क दिलेले 20. ठीक आहे. नंतर ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम. तर ऑटोमोबाईलला कंट्रोल करण्यासाठी कुठले कुठले सिस्टम्स यूज केले जातात, जसं स्टेअरिंग सिस्टम. स्टेअरिंग काय करते? तर ऑटोमोबाईलला डायरेक्शन द्यायचं काम करते. नंतर ब्रेक काय करतात? तर स्पीडला कंट्रोल करायचं काम करतात. म्हणजे काय आहे की हे सगळ्या कंट्रोल सिस्टम आहे. तर कंट्रोल सिस्टममध्ये आपल्याला 8 तास दिले.
आणि जे मार्क आहे ते मार्क दिलेले 14 मार्क. नंतर नाही ऑटोमोबाईल सस्पेन्शन, व्हील्स अँड टायर्स. आता ऑटोमोबाईलचे सस्पेन्शन म्हणजेच काही शॉक ॲब्झॉर्बर, नंतर लिफ स्प्रिंग वगैरे, आणि व्हीलमध्ये बघा आता व्हेरियस टाईप ऑफ रिम राहत्या. रिम म्हणजे काय की जे रिंग आहे किंवा स्टेपनी आहे, आपण त्याला स्टेपनी म्हणतो ते. आणि टायरचे पण वेगवेगळे डेझिग्नेशन राहतात, प्रत्येक टायरचं वेट वगैरे राहतं. तर आपल्याला ह्या 4थ्या युनिटमध्ये ते शिकायचं. त्याच्यासाठी पण दिलेले बघा 8 तास, आणि ते जे युनिट आहे ते 12 मार्कासाठी. आणि लास्टचं युनिट आहे 5वं, इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल सिस्टम्स. ते इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये आपल्याला 6 तास दिलेले फक्त, आणि हे जे युनिट आहे हे 8 मार्कासाठी. ठीक आहे. आता बघा सगळ्यात कमी मार्काचं वेटेज ह्या लास्टच्या युनिटला आहे, बट ॲक्च्युली जी आधीची स्कीम होती त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरला सगळ्यात जास्त वेटेज होतं, आणि ह्या चॅप्टरमध्ये इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टमचं डिटेलमध्ये स्टडी होता. ठीक आहे. याला आता MSBTनं 8च मार्क दिलेले आहे, आणि तास पण कमी केले. याचा अर्थ ह्या युनिटला वेटेज कमी केलं आहे, आणि ट्रान्समिशन सिस्टमचं वेटेज वाढवलं आहे. ठीक आहे. तर आता आपण सिलेबस बघू डिटेलमध्ये. हे होते तुमचे 5 युनिट, आणि इथं प्रॅक्टिकल दिलेले बघा. तर प्रॅक्टिकल पण बघू आपण. आधी थिअरीचं सिलेबस बघू. तर बघा आता हे दिलेलं आहे सिलेबस. त्याच्यानंतरनं हे दिलेले थिअरी लर्निंग आउटकम फ्रॉम धिस युनिट. म्हणजे काय की पहिल्या युनिटपासून आयडेंटिफाय द व्हेरियस कंपोनंट ऑफ व्हेकल. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय शिकले पाहिजे या युनिटमध्ये, तर तुम्हाला ऑटोमोबाईलचे किंवा व्हेकलचे पार्ट्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे. म्हणजे कुठल्या पार्टला काय म्हणतं हे तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा त्या पार्टचं महत्त्व काय ते समजलं पाहिजे. ठीक आहे. क्लासिफाय द ऑटोमोबाईल ऑन द बेसिस ऑफ व्हेरियस क्रायटेरिया. आता बघा गाड्यांचं काय क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे काय की जसं कॉलेजमध्ये राहते बघा, फर्स्ट इयरची मुलं, सेकंड इयरची मुलं, कम्प्युटरचे, इलेक्ट्रॉनिक्सचे, मेकॅनिकलचे, असं हे काही सॅग्रिगेशन आहे, क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे. तसंच ऑटोमोबाईलचं पण क्लासिफिकेशन आहे, 2 व्हीलर, 4 व्हीलर, त्याच्यानंतरनं कार्स, SUVs. म्हणजे काय की वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहे अकॉर्डिंग टू फ्युएल. पेट्रोल गाड्या, डिझेल गाड्या, म्हणजे त्याच्यानंतरनं ज्या लोड कॅरी जास्त हेवी लोड कॅरी आउट करतात त्या. त्याच्यानंतर बसेस, ट्रक यांचं काय केलेलं आहे, सॅग्रिगेशन केलं आहे. ते क्लासिफिकेशन तुम्हाला समजलं पाहिजे. लेआउट ऑफ व्हेरियस व्हेकल्स. म्हणजे काय की गाडीचा लेआउट ड्रॉ करता आला पाहिजे. बघा तुम्हाला जसं घराचं लेआउट काढायला होता, मग इकडं काय किचन राहणार, इकडं हॉल राहणार, तसंच गाडीमध्ये लेआउट राहतो. मग गिअरबॉक्स कुठं, इंजिन कुठं, त्याच्यानंतरनं स्टेअरिंग सिस्टम कुठं राहील, त्याच्यानंतरनं पॅसेंजर कुठं बसतील, पॅसेंजर सीट कुठं राहील, ते असं म्हणजे व्हेरियस जे लेआउट आहे हा तुम्हाला लेआउट ड्रॉ करता आला पाहिजे. नंतर स्टेट द ॲडव्हान्टेजेस, डिसअडव्हान्टेजेस ऑफ व्हेरियस लेआउट. आता गाडीचे लेआउटचे वेगवेगळे लेआउट आहे. फ्रंट इंजिन, रिअर इंजिन, फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन फ्रंट व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन ऑल व्हील ड्राईव्ह. मग हे क्लासिफिकेशन जे आहे तर त्याचे प्रत्येकाचे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस माहीत पाहिजे. त्याच्यानंतर 5वं आहे थेरी लर्निंग आउटकम, स्टेट द फंक्शन ऑफ चेसी, फ्रेम अँड बॉडी. आता बघा चेसी म्हणजे काय, फ्रेम म्हणजे काय, आणि बॉडी म्हणजे काय, आणि त्यांचं फंक्शन काय हे तुम्हाला या युनिटमध्ये म्हणजे नाही का ह्या युनिटमध्ये तुम्हाला शिकलं, तुमच्यामध्ये ते आली पाहिजे. ठीक आहे. नंतर कम्पेअर द कन्व्हेन्शनल फ्रेम अँड युनिटाईज फ्रेम. आता बघा फ्रेमलेस स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर असे 2 टाईपचे स्ट्रक्चर राहतात. युनिटाईज म्हणजे काय की सिंगल राहतं. आता बघा जेवढ्या पण जवळपास गाड्या आहे कोणत्या, कार्स, ते काय फ्रेमलेस स्ट्रक्चर राहतं. आणि फ्रेम स्ट्रक्चर हे जनरली हेवी व्हेकल्स, ट्रक्स वगैरे, किंवा 4x4 व्हेकल असेल तर त्यांच्यामध्ये कन्व्हेन्शनल फ्रेम स्ट्रक्चर राहतं. त्याच्यानंतर 7वं आउटकम बघा, एक्सप्लेन विथ नीट स्केच द फंक्शन्स ऑफ व्हेरियस कंपोनंट फॉर इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेकल. आता बघा EV व्हेकल्स येऊ राहिले, तर EV व्हेकलचे तुम्हाला वेगवेगळे पार्टचे, कंपोनंटचे फंक्शन्स माहिती पाहिजे. म्हणजे याच्यातनं तुम्ही शिकले पाहिजे. तर बघा आता आपण थेरी पॉईंट्स काय काय दिले. युनिट फर्स्ट, इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल. मग सगळ्यात पहिला पॉईंट आहे बघा इथे दिलेलं आहे, ऑटोमोबाईलमध्ये ऑटोमोबाईलची डेफिनेशन, नंतर मेजर कंपोनंट,
नंतर ना ऑटोमोबाईल विथ देअर फंक्शन. बघा गाडीमधले जे मेन पार्ट्स आहेत जसं इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, नंतर ना डिफरन्शियल, युनिव्हर्सल जॉईंट, रिअर ॲक्सल, फ्रंट ॲक्सल, रेडिएटर, नंतर ना स्टेअरिंग, म्हणजे काय हे वेगवेगळे कंपोनंट आहे. प्रत्येक कंपोनंटचं फंक्शन तुम्हाला याच्यात तुम्हाला शिकणार, म्हणजे नाही का फर्स्ट पॉईंटमध्ये कव्हर होणार आहे. नंतर ना क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल. तर बेसिक पर्पज, लोड कॅपॅसिटी, फ्युएल यूज, बेस ऑन ड्रायव्हर. बघा आता आपल्याकडं लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे लेफ्ट हँड साईडला ड्रायव्हर बसतो, बाहेरच्या कंट्रीमध्ये राईट हँड साईडला बसतो, म्हणजे लेफ्ट हँड राईट हँडवरती पण क्लासिफिकेशन आहे. नंतर ना नंबर ऑफ व्हील्स, मग 2 व्हीलर 4 व्हीलर, ॲक्सल अँड ॲक्सल. बघा त्याच्यानंतर ना ट्रान्समिशन सिस्टम आणि सस्पेन्शन, याच्या बेसिसवरती काय झालेलं आहे ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. हे क्लासिफिकेशन तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये बघायचं. नंतर नेक्स्ट आहे लेआउट. आता लेआउटमध्ये लेआउटचे सिग्निफिकन्स म्हणजे लेआउटचं महत्त्व काय, मग कशी गाडी डिझाईन करायची, तर मग कसं लेआउट घेतला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येतं बघा फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील. बघा इंजिन पुढंच राहणार आणि पुढल्या चाकांना फीड ड्राईव्ह सिस्टम दिलेलं राहणार. त्याच्यानंतर फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह, इंजिन समोर राहणार आणि ड्रायव्हिंग पॉवर जी ती रिअर ॲक्सलला दिलेली असणार, त्याला म्हणतात फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह. नंतर रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह, इंजिन पण पाठीमागे राहणार आणि पाठीमागच्याच ॲक्सलला काय केलं असणार, ड्राईव्ह सिस्टम प्रोव्हाइड केलेलं असणार. त्याच्यानंतर 4 व्हील ड्राईव्ह. आता बघा 4 व्हील ड्राईव्ह म्हणजे काय की सगळे चाकं ड्राईव्ह करणार. बघा जसं 4x4चं ट्रॅक्टर राहतं किंवा जी थार गाडी 4x4 लिहिलेलं असतं बघा, त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं बॅक साईडला 4x4, म्हणजे काय की ऑल व्हील ड्राईव्ह व्हेकल राहते. मग त्याच्यामध्ये ऑल व्हील ड्राईव्हमध्ये एक एक्स्ट्रा गिअरबॉक्स राहतो, त्याला म्हणतात ट्रान्सकेस. तर मग त्याचं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. बघा इथं फ्रंट इंजिन, फ्रंट व्हील ड्राईव्ह, फ्रंट इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह, रिअर इंजिन, रिअर व्हील ड्राईव्ह आणि 4WD म्हणजेच 4 व्हील ड्राईव्ह. प्रत्येकाचे ॲडव्हान्टेजेस आणि त्यांच्यावाले लेआउट बघायचे आपल्याला. ठीक आहे. चौथ्या पॉईंटमध्ये दिलेले फंक्शन्स ऑफ चेशी. आता चेशी म्हणजे काय राहतं की चेसी म्हणजे बघा तुम्ही रस्त्याने ट्रक वगैरे जात राहते ज्या शोरूममधून बांधते आणि त्याच्यामध्ये फक्त ड्रायव्हरला बसायला कॅबिन राहते आणि ऑल जे अदर इसेन्शियल पार्ट राहतात त्याच्यावरती बॉडी नसते, म्हणजेच वरचं जे बॉडी स्ट्रक्चर ते नसतं, पण इसेन्शियल कंपोनंट राहते मेन. तर त्याला काय म्हणतात चेसी म्हणतात. चेसीमध्ये मग मेन कंपोनंट राहतो फ्रेम आणि बॉडी. बघा ही फ्रेमवरती गाडी ही ऑटोमोबाईलचे सगळे पार्ट काय केले जातात, फिट केले जातात आणि बॉडी पण राहते. बॉडी एक वेगळा पार्ट आहे आणि फ्रेम एक वेगळा पार्ट आहे. फ्रेम हा बॉडीचा चेसीचा पार्ट राहतो, बॉडी आणि चेसी वेगवेगळी असते, आपण ते डिटेलमध्ये बघणार आहे पुढं. त्याच्यानंतर कंपोनंट फंक्शन्स ऑफ फ्रेम लोड. बघा आता फंक्शन्स ऑफ फ्रेम म्हणजे काय, फ्रेमचे काय काय फंक्शन आहे, त्याच्यानंतर फ्रेमवरती कुठल्या टाईपचे लोड ॲक्ट होत्या, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस. नंतर कन्व्हेन्शनल फ्रेम, सब फ्रेम, युनिटाईज म्हणजे काय की एक सिंगल फ्रेम किंवा ऑर त्यालाच फ्रेमलेस कन्स्ट्रक्शन म्हणते. बघा मी तुम्हाला इथंच म्हणलं होतो की फ्रेमलेस स्ट्रक्चर आणि फ्रेम स्ट्रक्चर. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ बॉडी, मग बॉडीचे रिक्वायरमेंट काय काय राहतं आणि डिफरंट टाईप ऑफ बॉडी स्टाईल. आता बघा गाडीच्या बॉडीवरती गाडीचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे काय की बॉडी जशी पाहिजे तशी डिझाईन करू शकता. त्याच्यानंतर 5वा पॉईंट आहे इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेकल नीड्स म्हणजे इलेक्ट्रिक. आता इलेक्ट्रिक गाड्या का आल्या, त्यांची गरज काय. त्याच्यानंतर कंपोनंट अँड देअर फंक्शन्स. आता त्या इलेक्ट्रिक व्हेकलचे कंपोनंट आणि त्यांचं प्रत्येकाचं फंक्शन काय. त्याच्यानंतर लास्टला पॉईंट आहे बघा डेव्हलपमेंट ऑफ अन ऑटोमोबाईल ॲसेंट टाईम IKS नॉन थेरी क्वेश्चन्स. बघा याच्यावरती थेरी क्वेश्चन येणार नाही, पण तुम्हाला ऑटोमोबाईलचा जो करंट सिनेरिओ आहे तर तो माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ते एक स्टडीसाठी फक्त IKS. ठीक आहे, म्हणजे पहिले जे 5 पॉईंट आहे याच्यावरती तुम्हाला काय थेरी क्वेश्चन येऊ शकता, पण लास्टचा जो पॉईंट आहे 1.6 त्याच्यावरती तुम्हाला थेरी प्रश्न येणार नाही. त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे बघा मीडियम, व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन, प्रेझेंटेशन, मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन, लेक्चरचे आउटपुट. ठीक आहे, हे होतं युनिट नंबर 1. आता युनिट नंबर 2 बघा. तर युनिट नंबर 2 जे दिलेलं आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम. हे काय आहे ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टम. तर ऑटोमोबाईल ट्रान्समिशन सिस्टममध्ये इथं त्याची थेरी नाही का, म्हणजे बघा ड्रॉ द लेआउट ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. आता बघा ट्रान्समिशन सिस्टमचा पण लेआउट आहे. नंतर स्टेट द नेसेसिटी ऑफ क्लच, तुम्हाला याच्यातनं शिकणार आहे, म्हणजे क्लचची नेसेसिटी काय, म्हणजे क्लच जर नसतं तर काय झालं असतं. नंतर कम्पेअर सिंगल प्लेट क्लच आणि मल्टीप्लेट क्लच. आता सिंगल प्लेट क्लच हा जनरली ट्रक आणि कार्समध्ये यूज केला जातो, मल्टीप्लेट क्लच हा टू व्हीलरमध्ये यूज केला जातो. ठीक आहे,
त्याच्यानंतर एक्सप्लेन द सिंगल प्लेट क्लच मल्टीप्लेट क्लच विथ नीट स्केच. बघा याच्यावरती डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. नंतर नेक्स्ट बघा एक्सप्लेन द वर्किंग ऑफ व्हेरियस टाईप ऑफ गिअरबॉक्स, क्लासिफिकेशन ऑफ गिअरबॉक्स आहे. नंतर स्टेट द फंक्शन्स ऑफ प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉईंट आणि स्लिप जॉईंट. आता हे गिअरबॉक्सपासून डिफरन्शियलच्या मधला पार्ट आहे कोणता, प्रोपेलर शाफ्ट, युनिव्हर्सल जॉईंट आणि स्लिप जॉईंट. ठीक आहे. नंतर एक्सप्लेन द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल विथ स्केच. त्याच्यानंतर दिलेलं आहे आयडेंटिफाय द व्हेरियस टाईप ऑफ ॲक्सल इट्स कंपोनंट. आता बघा गाडीमध्ये वेगवेगळ्या टाईपचे ॲक्सल राहते, एक डेड ॲक्सल आणि एक लाईव्ह ॲक्सल. लाईव्ह ॲक्सल म्हणजे ज्याला ड्राईव्ह सिस्टम प्रोव्हाइड केलं राहतं आणि डेड ॲक्सल म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची ड्राईव्ह दिलेली नसते, ते फक्त ऑदरच्या याच्यावरतीच रोटेट होणार. ठीक आहे. एक्सप्लेन विथ स्केच ऑफ टॉर्क कन्व्हर्टर. आता बघा हा टॉर्क कन्व्हर्टर एक फ्लुइड कपलिंग आहे, ती यूज केली जाते पॉवर ट्रान्समिट करायसाठी क्लचच्या रिप्लेसमेंटमध्ये. ठीक आहे. तर त्याचं पण आपल्याला डिटेलमध्ये वर्किंग बघायचं. नंतर बघा इथं सिलेबस पॉईंट दिलेला आहे, ट्रान्समिशन सिस्टम लेआउट कंपोनंट अँड इट्स ॲप्लिकेशन्स. ट्रान्समिशन सिस्टमचा लेआउट, त्याचे कंपोनंट आणि प्रत्येकाचं ॲप्लिकेशन काय बघायचं. लेआउट ऑफ टू व्हीलर ड्राईव्ह ट्रान्समिशन. मग टू व्हीलर ड्राईव्ह सिस्टममधला जो गिअरबॉक्स राहणार आहे म्हणजेच कोणता राहतो, स्लायडिंग मेश गिअरबॉक्स. तर त्याचं आपल्याला काय बघायचं आहे, वर्किंग बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याची डायग्राम वगैरे ड्रॉ करायची. नंतर फोर व्हीलर ड्राईव्ह सिस्टम. फोर व्हीलरमध्ये बघा आता 4x4 दिलेलं आहे, तर 4x4चं ट्रान्सकेस गिअरबॉक्स राहील आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स राहील. तर हे दोन गिअरबॉक्स तुम्हाला बघायचे. त्याच्यानंतर क्लचमध्ये फंक्शन्स ऑफ क्लच नेसेसिटी. क्लचचे फंक्शन काय आणि नेसेसिटी काय आहे, म्हणजे गरज नाही का, म्हणजे त्याची गरज काय बुवा क्लचची, तर ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. क्लचचं वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ऑफ सिंगल प्लेट क्लच, कॉईल स्प्रिंग. सिंगल प्लेटमध्ये कॉईल स्प्रिंगवाला आणि डायफ्राम. बघा हे सिंगल प्लेट आणि डायफ्राम हे दोन क्लच आहे, सिंगल प्लेटमध्येच येतं ते. आणि मल्टीप्लेट क्लच म्हणजे असे तुम्हाला इथं टोटल 3 क्लच बघायचे. तर पहिले सिंगल प्लेटच्या टाईपमध्ये येतो कॉईल स्प्रिंग आणि डायफ्राम, आणि दुसरा आहे मल्टीप्लेट क्लच. मल्टीप्लेट क्लचमध्ये मल्टिपल प्लेट्स राहतात. नंतर तिसरा पॉईंट दिलेला बघा गिअरबॉक्स, मॅन्युअल ट्रान्समिशन, क्लासिफिकेशन, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कॉन्स्टंट वेज गिअरबॉक्स. बघा तुम्हाला मी म्हटलं कॉन्स्टंट वेज गिअरबॉक्स आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टम. त्याच्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टमचं पण बघायचं आहे. नंतर टॉर्क कन्व्हर्टर आणि इपी सायक्लिक गिअर ट्रेन. हे टॉर्क कन्व्हर्टर आणि इपी सायक्लिक गिअर ट्रेन पण आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नंतर हे प्रोपेलर शाफ्ट. आता प्रोपेलर शाफ्टचं काय फंक्शन आहे, प्रोपेलर शाफ्टचे फंक्शन्स, नेसेसिटी, कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोपेलर शाफ्ट, फंक्शन्स ऑफ युनिव्हर्सल जॉईंट आणि स्लिप जॉईंट. तर हे बिफोर द डिफरन्शियल आणि आफ्टर द गिअरबॉक्स इंटरमिडिएट पार्ट आहे. तर हे काय करते, पॉवर ट्रान्समिट करते कुठून, गिअरबॉक्सपासून डिफरन्शियलपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिफरन्शियल. आता डिफरन्शियल का बरं यूज करायचं, तर डिफरन्शियल एक असा पार्ट आहे, असा गिअरबॉक्स आहे, तो काय करतो की दोन चाकांना डिफरंट बघा डिफरन्शियल आणि डिफरंट टॉर्क ट्रान्समिट करतो. बघा म्हणजे काय की गाडी ज्यावेळेस टर्न आणते एक चाक जास्त फिरतं, म्हणजे टर्न घेताना काय होतं की जे टर्नच्या आतल्या साईडचं जे व्हील आहे ते कमी फिरतं आणि बाहेरच्या साईडचे व्हीलचे रोटेशन जास्त होत्या. मग जर तिथं डिफरन्शियल नसता तर दोन्ही काय झाले असते, इक्वल रोटेट झाले असते. मग तशा वेळेस आपल्या गाडीला टर्न बसला असता का नसतं बसला. मग गाडीला टर्न म्हणजे गाडी ज्यावेळेस टर्न होते त्यावेळेस एक व्हील जास्त फिरतं, एक कमी फिरतं. मग तशा केसमध्ये आपल्याला डिफरन्शियलची गरज पडते. मग डिफरन्शियल काय करतं की एका व्हीलला जादा रोटेट करतं आणि एका व्हीलला कमी रोटेट करतं. त्याच्यामध्ये टर्न गिअर्स राहतात ते मग इंटरनली रोटेट होतात. ठीक आहे. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघायचं आपल्याला डिटेलमध्ये, कन्स्ट्रक्शन पण ते पण पेपरला येतं. ठीक आहे. ॲक्सल, फ्रंट ॲक्सल कन्स्ट्रक्शन रिक्वायरमेंट, टाईप ऑफ फ्रंट ॲक्सलमध्ये स्टब ॲक्सल सांगितलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड फंक्शन्स ऑफ सेमी फ्लोटिंग ॲक्सल आणि फुल्ली फ्लोटिंग रिअर ॲक्सल. ठीक आहे. हे दोन ॲक्सलचे टाईप आपल्याला बघायचे. म्हणजे बघा हे युनिट सगळ्यात मोठं आहे आणि याला मार्क पण किती आहे, 20 मार्क आहे. ह्या युनिटमध्ये जास्त आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं युनिट बघा ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम. तर ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम जी आहे ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टममध्ये कुठले सिस्टम्स गाडीला कंट्रोल करायचं काम करतात, त्याच्यामध्ये दोन मेन सिस्टम्स आहे.
बघा दोन मेन सिस्टम आहे, ब्रेकिंग सिस्टम आणि नंतर नाही स्टेअरिंग सिस्टम. ठीक आहे, तर ह्या दोन सिस्टम काय करतात, मेजर गाडीला कंट्रोल करायचं काम करतात. त्याच्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये काय शिकायचं, स्टेट द फंक्शन्स ऑफ ब्रेकिंग सिस्टम. मग ब्रेकिंग सिस्टमचे फंक्शन तुम्हाला या युनिटमधून शिकायचे. नंतर एक्सप्लेन द व्हेरियस टाईप ऑफ ब्रेकिंग सिस्टम. वेगवेगळ्या टाईपच्या ब्रेक सिस्टम यूज केल्या जाते. बघा ट्रकमध्ये वेगळी ब्रेकिंग सिस्टम राहते, टू व्हीलरमध्ये वेगळी आहे. त्याच्यानंतर काही गाड्यांमध्ये हायड्रोलिक ब्रेक आहे, म्हणजे डिस्क ब्रेक म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर एक्सप्लेन विथ स्केच ऑफ मेजर कंपोनंट ऑफ अ हायड्रोलिक ब्रेक सिस्टम. हायड्रोलिक ब्रेक सिस्टम म्हणजेच काय की हायड्रोलिक सिस्टम यूज केली जाते पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी, ब्रेकिंग पॉवर. ठीक आहे, तर त्याचा तुम्हाला मेजर कंपोनंट आयडेंटिफाय करता आले पाहिजे. नंतर कम्पेअर द डिस्क ब्रेक अँड ड्रम ब्रेक. डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक काय करायचे, कम्पेअर करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्क ब्रेक आला. डिस्क ब्रेक माहिती सगळ्यांना, आणि ड्रम ब्रेक म्हणजे काही ड्रम आणि शू यूज केले जाते, ते एक्सपांड होत्या. ठीक आहे, तर ते तुम्हाला समजले पाहिजे, म्हणजे एक्सप्लेन कम्पेअर करता आले पाहिजे. नंतर नेक्स्ट आहे ABS. आता ABS काय, अँटी लॉक ब्रेक सिस्टम. तर ABSची कन्सेप्ट काय आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं पाहिजे. नंतर एक्सप्लेन वर्किंग ऑफ स्टेअरिंग लिंकेज. आता स्टेअरिंग सिस्टम जे, तर स्टेअरिंग सिस्टमचं जे वर्किंग आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. बघा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लिंक्स यूज केल्या जातात, त्या प्रत्येक लिंकचं काय फंक्शन राहतं हे तुम्हाला या युनिटमधून शिकायचं आहे. एक्सप्लेन विथ स्केच ऑफ व्हेरियस टाईप ऑफ स्टेअरिंग गिअरबॉक्स. आता स्टेअरिंग सिस्टममध्ये पण गिअरबॉक्स असतो. तर मग स्टेअरिंग सिस्टममध्ये काय की स्टेअरिंग आपण ज्यावेळेस रोटेट करतो त्यावेळेस व्हील रोटेट होतं, पण त्याच्यामध्ये ज्यावेळेस रोटेशन प्रोव्हाइड करतो तर कुठल्या तरी एका गिअरबॉक्सला आपण इनपुट देतो आणि त्याचं जे आउटपुट राहतं ते हे स्टेअरिंग मेकॅनिझमला प्रोव्हाइड होतं, आणि स्टेअरिंग मेकॅनिझम काय करतं, व्हीलला टर्न करतं. तर त्याचं तुम्हाला वर्किंग समजलं पाहिजे. एक्सप्लेन विथ स्केच ऑफ व्हेरियस टाईप ऑफ स्टेअरिंग गिअरबॉक्स. स्टेअरिंग गिअरबॉक्स कुठले कुठले राहतात ते तुम्हाला या युनिटमधून शिकायचं आहे. नंतर डिस्क्राईब टर्म्स रिलेटेड टू स्टेअरिंग जॉमेट्री विथ स्केच. आता स्टेअरिंग सिस्टमच्या रिगार्डिंग जेवढे पण टर्म्स असतील, जेवढे पण पार्ट्स असतील त्याचं तुम्हाला स्केच वगैरे काढून प्रत्येकाचं डिटेलमध्ये समजून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता इथं सिलेबस पॉईंट दिलेले आहे. ब्रेकिंग सिस्टम, फंक्शन्स ऑफ ब्रेकिंग सिस्टम आणि रिक्वायरमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ ब्रेक्स, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ ड्रम अँड डिस्क ब्रेक. दोघेचं पण तुम्हाला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग शिकायचं आहे. त्याच्यानंतर वर्किंग ऑफ मेकॅनिकल, हायड्रोलिक अँड एअर ब्रेक. मग बघा आता हे 3 टाईपचे सिस्टम यूज केले जाते ब्रेक अप्लाय करण्यासाठी. तर हे तिन्ही सिस्टमचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. बट ॲक्च्युली डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक हे मेन ब्रेक्स आहे, आणि ते अप्लाय करण्यासाठी आपण इथं सिस्टम यूज करणार आहे. तर त्या सिस्टम आहे मेकॅनिकल, हायड्रोलिक आणि एअर ब्रेक सिस्टम. ठीक आहे, मेजर कंपोनंट ऑफ हायड्रोलिक ब्रेक सिस्टम. मग त्याच्यामध्ये मास्टर सिलेंडर, व्हील सिलेंडर. ठीक आहे, मास्टर सिलेंडर म्हणजेच मास्टर सिलेंडर आणि व्हील सिलेंडरला आपण टेंडम सिलेंडर म्हणतो. ठीक आहे, नंतर अँटी लॉक ब्रेक सिस्टम. अँटी लॉक ब्रेक सिस्टमचं इंट्रोडक्शन आहे. नंतर नेक्स्ट दिलेलं बघा, स्टेअरिंग सिस्टम मध्ये फंक्शन्स अँड रिक्वायरमेंट्स, कन्स्ट्रक्शन ऑफ स्टेअरिंग सिस्टम, रिजिड ॲक्सल अँड इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. ठीक आहे, तर स्टेअरिंग सिस्टममध्ये आता आपल्याला फंक्शन्स अँड रिक्वायरमेंट, कन्स्ट्रक्शन ऑफ स्टेअरिंग लिंकेज फॉर रिजिड ॲक्सल. आता बघा रिजिड ॲक्सल जर असेल, रिजिड ॲक्सेलला जर आपण स्टेअरिंग सिस्टम प्रोव्हाइड केलं असेल तर तशा केसमध्ये आपण कुठलं स्टेअरिंग मेकॅनिझम यूज केलं पाहिजे. आणि इंडिपेंडंट सस्पेन्शन म्हणजे काय की दोन्ही चाकांची इंडिपेंडंट मुवमेंट होती, आणि अशा केसमध्ये आपण कुठलं स्टेअरिंग सिस्टम प्रोव्हाइड केलं पाहिजे. म्हणजे काय की जर गाडी फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर तशा केसमध्ये तिथं इंडिपेंडंट सस्पेन्शन यूज केलं जातं, आणि मग तिथं कुठलं स्टेअरिंग मेकॅनिझम राहतं. आणि ज्यावेळेस गाडीचं फ्रंट इंजिन रिअर व्हील ड्राईव्ह असतं ना, पुढच्या चाकांना काय दिलं राहतं, स्टेअरिंग मेकॅनिझम, आणि मग पुढं कोणता ॲक्सल राहतो, रिजिड ॲक्सल राहतो. मग अशा केसमध्ये कुठलं आपण सिस्टम प्रोव्हाइड करणार आहे ते इथं दिलेलं राहतं, म्हणजे त्याचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेअरिंग गिअरबॉक्स. आता स्टेअरिंग गिअरबॉक्सचं कन्स्ट्रक्शन वर्किंग. मग त्याच्यामध्ये रॅक अँड पिनियन हा एक गिअरबॉक्स आहे. नंतर रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू आहे, बॉल टाईप स्टेअरिंग गिअरबॉक्स, रिसर्क्युलेटिंग बॉल स्क्रू टाईप स्टेअरिंग गिअरबॉक्स राहतो. नेसेसिटी अँड प्रिन्सिपल ऑफ पॉवर स्टेअरिंग. आता बघा हे काय झालं, रॅक अँड पिनियन आणि रिसर्क्युलेटिंग बॉल टाईप हे झालं मेकॅनिकल टाईप. आणि पॉवर स्टेअरिंग सिस्टम बघा, पॉवर स्टेअरिंग म्हणजे काय, हायड्रोलिक अरेंजमेंट यूज केले जातात. बघा नवीन ट्रॅक्टर जे राहतात त्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये जवळजवळ काय येतं, पॉवर स्टेअरिंग येतं. तर आपल्याला पॉवर स्टेअरिंगचं स्टडी करायचं आहे. नंतर स्टेअरिंग जॉमेट्रीमध्ये कास्टर, क्लॅम्बर, टो इन, टो आउट, किंग पिन इन्क्लिनेशन, अंडर स्टिअर, ओव्हर स्टिअर हे काही पॅरामीटर्स आहे.
यांचं सगळ्यांचं आपल्याला स्टडी करायचं. याच्यावरती डिपेंड राहणार स्टिअरिंग मेकॅनिझमचा आउटपुट आणि परफॉर्मन्स, ते पण आपण या युनिटमध्ये बघणार आहे. आता चौथं युनिट जे आहे, तर चौथं युनिट आहे सस्पेन्शन सिस्टमवरती डिपेंड आहे. ठीक आहे, तर सस्पेन्शन सिस्टमचं जे या 2 युनिटचं आपण जे इंट्रोडक्शन आहे म्हणजे जे सिलेबस आहे, आता सस्पेन्शन सिस्टम, तर सस्पेन्शन सिस्टम गाडीमध्ये कुठले कुठले सस्पेन्शन यूज केले जाते, एक्सप्लेन विथ स्केच वर्किंग ऑफ व्हेरियस टाईप ऑफ सस्पेन्शन सिस्टम. तर गाडीमध्ये कुठल्या टाईपचे सस्पेन्शन यूज केलं जातं त्याचं वर्किंग तुम्हाला या युनिटमधून शिकणार आहे. कम्पेअर द रिजिड अँड इंडिपेंडंट सस्पेन्शन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं रिजिड ॲक्सल आणि इंडिपेंडंट ॲक्सल जर असत तशा केसमध्ये कुठलं सस्पेन्शन यूज करायचं. त्याच्यानंतर हे डिस्क्राईब वर्किंग ऑफ हायड्रोलिक शॉक ॲब्झॉर्बर. आता बघा गाडीचं आपण जे शॉकअप म्हणतो त्याला हायड्रोलिक शॉक ॲब्झॉर्बर म्हणतात, आणि एक एअर सस्पेन्शन सिस्टमचं पण राहतं. तर हे तुम्हाला 2 याच्यामध्ये शिकणार आहे तुम्ही. त्याच्यानंतर स्टेट द टाईप ऑफ व्हील रिम अँड इट्स नॉमेनक्लेचर. आता बघा व्हील रिमचं काय एक नॉमेनक्लेचर राहतं, स्टँडर्ड राहतो, तो तुम्हाला या युनिटमध्ये शिकायचा आहे. कम्पेअर रेडियल प्ले आणि क्रॉस प्ले टायर. आता बघा हे नक्षी जे म्हणतो आपण टायरची ते येते, तर त्याचं तुम्हाला इथं स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर सुटेबल टाईप ऑफ टायर्स ऑन द बेसिस ऑफ डेझिग्नेशन. मग आता बघा प्रत्येक टायरचं एक डेझिग्नेशन राहतं, ते स्टँडर्ड डेझिग्नेशन आपल्याला शिकायचं आहे. त्याच्यानंतर बघा स्टेट द नेसेसिटी ऑफ व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग. आता गाडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहतं व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग. तर व्हील अलाइनमेंट कावर करायची आणि बॅलन्सिंग कावर करावं लागते हे तुम्हाला या युनिटमध्ये शिकायला भेटणार आहे. नंतर स्टेट द प्रोसिजर ऑफ व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, ते कसं केलं जातं ते पण तुम्हाला इथं डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. आता पहिला पॉईंट दिलेला बघा सस्पेन्शन सिस्टम. तर सस्पेन्शन सिस्टममध्ये फंक्शन आणि रिक्वायरमेंट्स. मग रिजिड ॲक्सल सस्पेन्शन सिस्टम मध्ये लिप स्प्रिंग्स तुम्हाला स्टडी करायचं आहे, कन्स्ट्रक्शन विथ वर्किंग. नंतर नेक्स्ट आहे इंडिपेंडंट सस्पेन्शन सिस्टम. इंट्रोडक्शन टाईप ऑफ इंडिपेंडंट सस्पेन्शन, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ मॅकपर्सन स्टड टाईप विशबोन टाईप सस्पेन्शन सिस्टम. बघा मॅकपर्सन टाईप राहतो आणि विशबोन टाईप, हे 2 टाईपचे डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे इंडिपेंडंटमध्ये. आणि रिजिडमध्ये आपल्याला लिप स्प्रिंगचं स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर शॉक ॲब्झॉर्बर. शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे काय, गाडीचं शॉकअप. त्याचं तुम्हाला इंटरनल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. ठीक आहे. नंतर इयर सस्पेन्शन. आता बघा मोठ्या ज्या गाड्या आहेत म्हणजे नाही का स्टँडर्ड SUV राहतात त्यांच्यामध्ये इयर सस्पेन्शन यूज केलं जातं, किंवा ज्या आपल्या स्कॉच नाही का म्हणजे लक्झरी आपण जी म्हणतो तिला पण इयर सस्पेन्शन सिस्टम राहते. त्याच्यानंतर व्हील रिम आणि टायर. तर व्हील रिम आणि टायर ही काय एक कम्प्लीट असेंब्ली. व्हील कशाला म्हणतात, रिम आणि टायर जे असेंबल केल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण व्हील म्हणतो. ठीक आहे. मग फंक्शन्स अँड रिक्वायरमेंट ऑफ व्हील अँड टाईप ऑफ व्हील्स. मग बघा याच्यामध्ये स्पोक टाईप आणि मॅकवेल टाईप हे 2 टाईपचे राहतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टायर क्रॉस सेक्शन्स. आता टायरला बघा वेगवेगळ्या टाईपचे टायर आहे. ट्रकला वेगळे टायर राहतात म्हणजे त्याचं डिझाईन वेगळं आहे, त्याचं जे नक्षी आहे ते वेगळे. त्यानंतर ट्रॅक्टरचे वेगळे, 2 व्हीलरचे वेगळे. बघा मग ते प्रत्येकाचं काय आहे की आपल्याला क्रॉस प्ले, रॅडियल प्ले, बेल्ट बायस आणि त्याचं डेझिग्नेशन राहतं स्टँडर्ड, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द टायर लाईफ. मग कुठले फॅक्टर्स आहे जे टायरच्या लाईफवरती परिणाम करतात किंवा टायरचं लाईफ कमी करतात, मग ते सगळे फॅक्टर आपल्याला इथं स्टडी करायचे. नंतर लास्टचा पॉईंट आहे व्हील अलाइनमेंट अँड व्हील बॅलन्सिंग. व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग वेगवेगळे. व्हील अलाइनमेंट म्हणजे काय की व्हील परफेक्ट रनआउट नाही फिरलं पाहिजे, आणि बॅलन्सिंग म्हणजे काय व्हीलचा जो बॅलन्स आहे तो सगळ्या साईडला सारखा राहिला पाहिजे, जेणेकरून त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील, कॉन्स्टंट. बघा व्हील ज्यावेळेस रोटेट होतं त्यावेळेस त्याचं काय येईल, त्याचं जे वेट डिस्ट्रीब्युशन आहे ते जर इक्वल नसेल तर ते काय होऊ शकतं, रनआउट फिरू शकतं. ठीक आहे. मग अशा केसमध्ये त्याला बॅलन्स वेट अटॅच केलं जातं रिंगला, जेणेकरून काय की त्याचे रोटेशन परफेक्ट होईल आणि गाडीचं वर्किंग स्मूथ चालेल. तर बघा मग व्हील बॅलन्सिंग कसं केलं जातं तर हे आपल्याला ह्या युनिटमध्ये स्टडी करायचं आहे. मग त्याच्यामध्ये 2 टाईपचे बॅलन्सिंग राहते, स्टॅटिक बॅलन्सिंग आणि डायनामिक बॅलन्सिंग. दोन्ही टाईपचे बॅलन्सिंग तुम्हाला इथं स्टडी करायचे. ठीक आहे. नंतर लास्टचं युनिट आहे इंट्रोडक्शन टू ऑटो इलेक्ट्रिकल सिस्टम्स. मग त्याच्यामध्ये सांगितलं आहे बघा पहिलं एक्सप्लेन द बॅटरी कंपोनंट अँड वर्किंग. बॅटरीचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, बॅटरी चार्जिंग डिस्चार्जिंग कशी होती त्याचं डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे इथं.
नंतर स्टेट द बॅटरी रेटिंग अँड इट्स कॅपॅसिटी. बॅटरीची रेटिंग कशी डिसाईड केली जाते, बॅटरीची रेटिंग कशी ठरवली जाते. रेटिंग म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ बॅटरी म्हणजे 12 व्होल्ट, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 12 एम्पियर, ठीक आहे. नंतर स्टेट द फंक्शन ऑफ स्टार्टर अँड अल्टरनेटर. स्टार्टरचं काय काम राहतं, गाडी स्टार्ट करायच्या वेळेस यूज केलं जातं. अल्टरनेटर कधी यूज करतात तर गाडीची बॅटरी चार्जिंग करायसाठी अल्टरनेटर रोटेट करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. ती इलेक्ट्रिसिटी आपण बॅटरीमध्ये स्टोअर करतो. ते तुम्हाला याच्यात स्टडी करायचं. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ डिफरंट टाईप ऑफ इग्निशन सिस्टम. आता इग्निशन सिस्टमचे वेगवेगळे टाईप आहे, त्याचं तुम्हाला इथं समजलं म्हणजे याच्यात शिकायला भेटणार आहे. नंतर व्हेरियस टाईप ऑफ सेन्सर अँड इट्स ॲप्लिकेशन्स. आता वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर यूज केल्या जात्या पर्टिक्युलर फंक्शनसाठी. आता कुठल्या टाईपचे सेन्सर, जर गाडीची टाकी, मग टाकीमध्ये किती पेट्रोल राहिलं हे सेन्स केलं जातं, मग ते सेन्सर यूज केलं जातं, ठीक आहे. त्याच्यानंतर गाडीच्या इंजिनचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, मग ते किती इन्क्रीज झालं तर तिथं थर्मोकपल टाईपचं सेन्सर यूज केलं जातं. तर बघा मग 5व्या युनिटमध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे, इंट्रोडक्शन टू बॅटरी अँड इट्स कंपोनंट, फंक्शन्स अँड रिक्वायरमेंट ऑफ बॅटरी, टाईप ऑफ बॅटरी, बॅटरी कंपोनंट, वर्किंग, बॅटरी रेटिंग अँड बॅटरी कॅपॅसिटी. बघा हा पूर्ण पॉईंट बॅटरीवरतीच आहे. मग बॅटरीचं कन्स्ट्रक्शन, वर्किंगमध्ये बॅटरी चार्जिंग डिस्चार्जिंग कशी होती, बॅटरीमध्ये किती कुठले कंपोनंट राहते. मग बॅटरीमध्ये बघा जवळपास एका बॅटरीमध्ये मोठी बॅटरी जर असेल ट्रकची वगैरे, त्याच्यामध्ये 6 सेल राहतात. मग त्याचे ते कंपोनंट्स वगैरे. नंतर स्टार्टिंग सिस्टमचा दुसरा पॉईंट आहे. स्टार्टिंग सिस्टम म्हणजे काही गाडी स्टार्ट करण्यासाठी आपण इनिशियली बॅटरीतून पॉवर यूज करून इंजिनला रोटेट करतो. नंतर इंजिन इग्नाईट झालं की स्टार्टिंग सिस्टम जी पॉवर देते ती डिस्कनेक्ट करून टाकते आणि मग इंजिन सेल्फ इग्नाईट होत राहतं. नंतर हे चार्जिंग सिस्टम, ज्यावेळेस गाडीचं इंजिन स्टार्ट होतं, स्टार्ट झाल्यानंतर अल्टरनेटर नावाचा एक पार्ट आहे, तो काय होतो, इंजिनच्या पॉवरमधून काही पॉवर घेऊन स्वतः रोटेट होतो. रोटेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पॉवर प्रोड्यूस होते. म्हणजे स्टार्टिंग सिस्टम आणि चार्जिंग सिस्टम ही 2 टाईपची सिस्टम तुम्हाला इथं स्टडी करायची आहे. तर फंक्शन्स, रिक्वायरमेंट ऑफ स्टार्टिंग सिस्टम, चार्जिंग सिस्टम, स्टार्टिंग सिस्टम कंपोनंट विथ फंक्शन्स. आता स्टार्टिंग सिस्टमचे कंपोनंट आणि फंक्शनचं स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर अल्टरनेटरचे कंपोनंट अँड देअर फंक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, म्हणजे इग्निशन सिस्टमचा पण स्टडी करायचा. इग्निशन सिस्टममध्ये कुठले पार्ट्स येतात त्याचं पण स्टडी करायचं आहे. आणि अल्टरनेटर आणि चार्जिंग नाही, अल्टरनेटर म्हणजेच जी पॉवर प्रोड्यूस करणार आहे त्याची पॉवर आपण बॅटरीत कशी स्टोअर करणार, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग पण आपल्याला स्टडी करायचं आहे. नंतर येतं इग्निशन सिस्टम. आता बघा स्टार्टिंग सिस्टम गाडी स्टार्ट करायसाठी यूज करते, चार्जिंग सिस्टम बॅटरी चार्ज करण्यासाठी यूज करते, आणि इग्निशन सिस्टम. आता इग्निशन काय की बघा गाडीमध्ये जे पिस्टन सिलेंडर आहे, मग गाडी जर पेट्रोल नाही का म्हणजे पेट्रोलची कार असेल तर पेट्रोल कारमध्ये काय राहतं की इग्निशन सिस्टम यूज केला जातो. स्पार्क प्लग वगैरे बघा जसं 2 व्हीलरमध्ये स्पार्क प्लग दिला राहतो, पण डिझेल इंजिनमध्ये स्पार्क प्लग नसतो का, कारण की डिझेल इंजिन हे कॉम्प्रेशन इग्निशन राहतं म्हणजे CI इंजिन, आणि पेट्रोल इंजिन हे SI इंजिन राहतं. SI म्हणजे स्पार्क इग्निशन आणि CI म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन. तर पेट्रोल काय आहे की जास्त व्हॉलेटाईल राहतं, त्याच्यामुळे त्याला किती जरी कॉम्प्रेस केलं तर ते म्हणजे किती जरी कॉम्प्रेस नाही म्हणता यायचं, बट त्याला काय आहे की त्याला सेल्फ इग्नाईट होण्यासाठी हाय कॉम्प्रेशन रेशो ठेवावा लागतो. जर गाडीच्या इंजिनचा जर कॉम्प्रेशन रेशो इन्क्रीज केला तर त्याची नॉकिंग म्हणजेच काही तिचा आवाज जास्त येतो. तर मग अशा केसमध्ये पेट्रोल जास्त व्हॉलेटाईल असल्यामुळे तिथं स्पार्क प्लग द्यावा लागतो, जेणेकरून काय होणार, स्पार्क प्लग काय करणार तिथं इग्नाईट करणार, म्हणजेच जे स्पार्क तयार होण्यासाठी एक सप्लाय दिला जाणार तिथं शॉर्ट सर्किट क्रिएट केलं जाणार. शॉर्ट सर्किट थ्रू इग्निशन क्रिएट होईल, आणि इग्निशन क्रिएट झालं की काय होणार, गाडी पिस्टन सिलेंडरमध्ये इग्निशन होणार, आणि इग्निशनमुळे काय होणार, स्ट्रोक जनरेट होणार आणि पॉवर प्रोड्यूस होणार. मग इग्निशन सिस्टममध्ये इंट्रोडक्शन टू व्हेरियस टाईप ऑफ इग्निशन सिस्टम, बॅटरी इग्निशन, मॅग्नेटो इग्निशन आणि इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टम, अशा 3 इग्निशन सिस्टम आपल्याला स्टडी करायचे. आणि लास्टला मिसलेनियसमध्ये सेन्सर यूज इन ऑटोमोबाईल, हा लास्टचा पॉईंट आहे. बघा ॲक्च्युली ह्या युनिटला जास्त मार्क पाहिजे, त्याच्यात सिलेबस जास्त आहे, बट MSBTने इथं फक्त त्याला 8 तास दिले, ठीक आहे, सॉरी 8 मार्क दिलेले. आधीच्या सिलेबसमध्ये ह्या युनिटला 16 आय थिंक 14 मार्क होते, ठीक आहे. मागच्या सिलेबसमध्ये टोटल 6 युनिट होते, ह्याच्यामध्ये फक्त 4च आहे, सॉरी 5च आहे. आता आपण बघणार आहे प्रॅक्टिकल कुठले बघा. टोटल नंबर ऑफ प्रॅक्टिकल दिलेले 10 प्रॅक्टिकल दिले, ठीक आहे. 10 पैकी पहिलं प्रॅक्टिकल बघा, प्रिपेअर द लेआउट ऑफ व्हेकल.
बघा तुमच्या ऑटोमोबाईलच्या लॅबमध्ये एक व्हेकल असणार आहे, तिचं तुम्ही काय करणार, लेआउट क्रिएट करणार. त्याच्यानंतर दुसरं प्रॅक्टिकल आहे यूज ॲप्रोप्रिएट टूल्स फॉर सर्व्हिस ॲप्लिकेशन, म्हणजे कुठलं टूल कुठं यूज करायचं हे तुम्हाला सेकंड प्रॅक्टिकलमध्ये शिकायला भेटणार आहे. त्याच्यानंतर डिसमेटलिंग अँड ॲसेंबल द क्लच, तुम्हाला क्लच काय करायचं आहे, डिसमेटल म्हणजे नाही का खोलायचं आणि परत ॲसेंबल करायचं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रॅक्टिकल आहे डिसमेटलिंग अँड ॲसेंबलिंग गिअरबॉक्स, तुम्हाला गिअरबॉक्स काय करायचं आहे, खोलायचं आणि परत बसवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गिअरबॉक्समध्ये कसं वर्किंग होतं, मग फर्स्ट गिअरला किती टॉर्क राहतो, सेकंड गिअरला किती टॉर्क राहतो, ते तुम्हाला या प्रॅक्टिकलमध्ये स्टडी करायचं आहे. नंतर डिसमेटलिंग अँड ॲसेंबलिंग डिफरन्शियल युनिट काय करायचं, खोलायचं आणि बसवायचं, त्याचं ॲक्च्युली वर्किंग कसं होतं ते बघायचं. नंतर 6वं प्रॅक्टिकल आहे रिपेअर ड्रम अँड डिस्क ब्रेक, ड्रम आणि डिस्क ब्रेक तुम्हाला काय करायचे, रिपेअर करता आले पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही स्टेअरिंग मेकॅनिझम कसं वर्क करतं तुम्हाला या प्रॅक्टिकलमध्ये शिकायचं आहे. नंतर लास्टला दिलेलं आहे सस्पेन्शन सिस्टम 8 नंबरला. नंतर कॅरीड आउट बॅटरी टेस्ट, बॅटरीच्या 2 टेस्ट राहत्या, ओपन व्होल्टेज टेस्ट आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट, दोन्ही टेस्ट आपण कंडक्ट करणार या प्रॅक्टिकलमध्ये. नंतर लास्टचं युनिट आहे व्हील बॅलन्सिंग अँड व्हील अलाइनमेंट. व्हील बॅलन्सिंगमध्ये डायनामिक आणि स्टॅटिक बॅलन्सिंग राहते आणि व्हील अलाइनमेंट तुम्हाला याच्यावरती पण एक प्रॅक्टिकल आहे. आयडेंटिफाय द नेसेसिटी, हे दिलेलं बघा लॅबोरेटरी लर्निंग आउटकम्समध्ये, आयडेंटिफाय द नेसेसिटी ऑफ व्हील बॅलन्सिंग अँड व्हील अलाइनमेंट, लिस्ट द स्टेप वाईज प्रोसिजर फॉर व्हील बॅलन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट. ठीक आहे. तर असे टोटल तुम्हाला 10 प्रॅक्टिकल आहे. 10 पैकी जे स्टार मार्कवाले ते कंपल्सरी राहत्या आणि जे स्टार मार्क नाही ते काय ते पण घ्यायचेच आहे, बट ते कंपल्सरी नाही. जे स्टारवाले ते कंपल्सरी राहते. ठीक आहे. ते दिलेलं बघा मिनिमम 80% ऑफ अबोव लिस्ट एक्सपेरिमेंट आर परफॉर्म इन लॅबोरेटरी, नाही का लॅब म्हणजे तुमच्या लॅबमध्ये 80% प्रॅक्टिकल झाले पाहिजे. स्टार मार्क प्रॅक्टिकल आर मॅन्डेटरी प्रॅक्टिकल म्हणजे कंपल्सरी प्रॅक्टिकल. ठीक आहे. तर हे सगळं होतं ऑटोमोबाईलचं इंट्रोडक्शन आणि डिटेलमध्ये सिलेबस. हे बघा इथं दिलेलं आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 2 युनिट टेस्ट 30 मार्क्स, ॲव्हरेज ऑफ 2 युनिट टेस्ट फॉर लॅबोरेटरी लर्निंग, म्हणजे 2 युनिट टेस्टचं काय करायचं आहे, ॲव्हरेज घ्यायचं. त्याच्यानंतर लॅबोरेटरी लर्निंगला 25 मार्क आहे, त्यासाठी तुम्हाला मॅन्युअलला राहील ते, आणि 25 मार्काची एक्सटर्नल असेसमेंट होईल. ठीक आहे. इथं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथं रेफरन्स बुक दिलेले बघा कृपाल सिंगचं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचं व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे इथं बुक्स दिलेले हे तुम्ही बुक्स रेफर करू शकता. आर के राजपूतचं पण सांगितलं आहे. नंतर इथं काही तुम्हाला लिंक दिलेलं आहे, या लिंकवर जाऊन तुम्ही प्रत्येकाचं काय करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं जे त्याचं तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओ. ठीक आहे. तर हे होतं ऑटोमोबाईलचं इंट्रोडक्शन आणि सिलेबस. ठीक आहे. मग आपण आता ऑटोमोबाईलचे पूर्ण व्हिडिओ लेक्चर घेणार आहे, त्यावेळेस फर्स्ट युनिट आपण स्टार्ट करू.